हॅलो फ्रेंड्स, सर्वांना माझा नमस्कार. माझ्या या रंगोली चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी दोन अतिशय सुंदर सोप्या अशा रंगोळी डिझाईन. तर तुम्ही बघू शकता, पहिले मी श्रीचा आकार काढलेला आहे. जसं आपण नेहमीप्रमाणे तुळशीपुळे, देवापुढे असं काढत असतो श्री, त्याचप्रमाणे मी श्री काढलेला आहे. नंतर त्याला गणपतीच्या मूर्तीचा आकार दिलेला आहे. त्याच्यावरती एक लाल कलरनी फूल काढलेलं आहे आणि त्या फुलामध्ये आपण असा रेड कलर भरून घेऊ. ठीक आहे. असा पूर्ण रेड कलर भरून घ्यायचा आहे फ्रेंड्स. हे रंगोळी तुम्ही देवापुढे, तुळशीपुढे, तुमच्या दारामध्ये तुम्ही देवापुढे आरामात काढू शकता फ्रेंड्स. खूप सोपी रंगोळी आहे आणि खूप सुंदर दिसतं तुमच्या देवापुढे. जेव्हा तुम्ही ही रंगोळी तुमच्या अंगणामध्ये तुळशीपुढे किंवा देवापुढे काढा, तेव्हा तुम्ही बघाल की किती सुंदर रंगोळी आलेली आहे म्हणून. तर बघू शकता, असं पानामध्ये पूर्ण रेड कलर भरून नंतर येलो कलरची शेडिंग दिलेली आहे आपण. आणि नंतर अशा प्रकारे फूल तयार करून घ्यायचं आहे. बोटाच्या मध्येच्या सहाय्याने 5 डॉट घेऊन असं पाकळ्या तयार करून घ्यायचे आहे आणि त्या फुलाच्या पाकळ्याच्या मधामध्ये येलो कलर भरून घ्यायचा आहे, येलो कलरचे डॉट डॉट घेऊन. तर या रांगोळीचा फायनल लुक तुम्ही बघू शकता की कसा आलेला आहे फ्रेंड्स. अशाच नवनवीन रांगोळी बघण्यासाठी माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका फ्रेंड्स. तुम्ही लाईक नाही करत फ्रेंड्स, कोणी कमेंट नाही करत फ्रेंड्स, तर प्लीज कमेंट्स करत जा, लाईक करत जा, शेअर करत जा आणि चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तर आता दुसरी रांगोळी सुरू करूया. तर दुसरी रांगोळी आहे आपली शंकरजीच्या पिंडची. तर तुम्ही बघू शकता, मी अशा 2 रेषा घेऊन वरतून रेष जॉईन केलेली आहे आणि खाली अशी पानं काढलेली आहे. तर पानामध्ये आपण हिरवा कलर भरून घेऊ फ्रेंड्स. पहिले अशा 3 रेषा देऊन घेऊ. त्याच्यानंतर मधामध्ये एक रेड कलरचा डॉट द्यायचा आहे आणि पानामध्ये हिरवा कलर भरून छोटे छोटे असे पहिले असे 3 पानं काढून घ्यायचे आहे शंकराच्या पिंडावर. आणि हे तुम्ही सोमवार दिवशी शंकरीच्या महाशिवरात्रीला, श्रावण सोमवारमध्ये, सोमवार दिवशी मस्त आरामात तुमच्या देवापुढे काढू शकता फ्रेंड्स. हे रंगोळी खूप सोपी रंगोळी आहे, काही कठीण नाही आहे. इझी रंगोळी आहे. पानामध्ये असा कलर भरून घ्यायचा आहे आणि असे फूल तयार करून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे मी दाखवते त्याचप्रमाणे काढून घ्यायचं आहे फ्रेंड्स. आणि साईडला असं 2 कॉर्नर करून घ्यायचे, बोटाच्या मध्येने त्याला असं गोल करून घ्यायचं आहे. नंतर मधामध्ये असा रेड कलर भरून घ्यायचा. तर तुम्ही ह्या रांगोळीचा फायनल लुक बघू शकता की कसा आलेला आहे म्हणून. अशाच नवनवीन रांगोळी बघण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला, फॉलो करायला विसरू नका. थँक यू सो मच. थँक यू फॉर वॉचिंग.